सामना शिल्लक आहे. क्षेत्ररक्षण लावूया. पंच 2 मिनिटात येतील आतमध्ये. अमोल पाटील सर, सुशील नरवडे सर, चला लवकर. किराणा दुकान प्लास्टिक. पंच चला. पाटील सर, चेंडू घ्या. पाटील सर, चेंडू जमा करा तो. चला. नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. खासदार चषक अर्थात YCL येडेश्वरी चॅम्पियन्स लीग स्पर्धेचा दिवस क्रमांक 6 आणि सामना क्रमांक 4. शनी प्रतिष्ठान केज यांच्या विरोधामध्ये भीमनगर किंग्ज केज या 2 संघांची लढत आहे. प्रथम या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. भीमनगर संघानं आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. प्रणव बारकुल आयकॉन, कळमकर आयकॉन आहे. बालाजी नाम आहे ना. आणि बॅटर आपण बालाजी यांना बघतोय. एक तरुण फलंदाज ज्याला या संघामध्ये संधी मिळाली आणि आघाडीची संधी सुद्धा मिळाली बघा. तर गोलंदाजी मार्कवर शुभम, जे शुभ सुरुवात करतील, शुभम चाळक. बघूया. रिवर्सचा प्रयत्न बघा. पहिला चेंडू होता. चेंडू बॅटचा संपर्क मात्र झाला नाही. कमालीची सुरुवात करताना या ठिकाणी भीमनगर संघ. पहिला चेंडू डॉट आला. आणि मित्रांनो, तुमची सुरुवात जर चांगली असेल तर साहजिक आहे शेवट देखील चांगला असतो. सुरुवात कशी असणार आहे दोन्ही संघांची. हा फटका बघा. प्रणव बारकुल स्पेशल येतोय. एक सुंदर फटका. आणि त्यानंतर आपण बघू शकता पंच सरसावलेत. निर्णय थोडा वेळ थांबलेला असणार आहे. आमच्याशी जोडले गेले त्या ठिकाणी गुणलेखक नदीम अन्सारी डॉक्टर, त्यांचं स्वागत. पंचांचा निर्णय.
2 धावा आहेत. पंचांचा निर्णय येतोय 2च धावा असतील. सुरुवात झाली. सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये आपण बघू शकता 2 धावा बनवल्या गेलेल्या आहे. शुभम चालक यावेळेस रिव्हर्स कनेक्शन झालेलं आहे. चेंडू निघालाय आणि जाईल सीमारेषा पलीकडे. ये रास्ते है प्यार के, ये रास्ते है 4 के. चौकार. चौकारानंतर धावफलकावर 6 धावा आहे. या अगोदर सुद्धा प्रयत्न केला होता आपण त्या ठिकाणी बघितलं. प्रणव यांनी अगदी 17 पहिल्या चेंडूवर रिव्हर्सचा प्रयत्न केला. त्यावेळेस मात्र कनेक्शन झालं नाही. थोडासा वेळ घेतला. यावेळेस चेंडूच्या लाईन मध्ये आले. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यांना गॅप मिळाला. 2 षटरक्षकांना यावेळेस फसवलं आणि चौकार त्या ठिकाणी मिळवलेला आहे. डिफेन्स बघा. गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे बघा. शुभम चालक ते हटत नाहीये बघा. भीमनगर किंग संघाकडून कायम स्वरूपी आपण बघितलं चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. स्पर्धेतील सर्वात चांगली गोलंदाजी भीमनगर किंग संघाची आहे बघा. फुलर लाईन चेंडू होता. खोलवरचा चेंडू आपण बघितला. दुसऱ्या धाब्याचे प्रयत्न होत आहेत. नजर हटी दुर्घटना घटे. इमिजिएट 2 धावा पूर्ण झाल्या आणि परिणामी धावफलकावर 8 धावा आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रणव बारकुल संयम दाखवतायत. चेंडूची वाट बघतायत आणि सुरुवात आहे. ओहो याही वेळेस इलेक्ट्रिक चौकार येतोय. आमचे मित्र आदरणीय पट्टे मामांच्या वतीनं देखील या ठिकाणी पारितोषिक आलं. बालाजी यांच्यासाठी खास पारितोषिक असेल. त्यांच्या प्रति षटकाराला 101 रुपये. म्हणजे एक तरुण खेळाडूला खऱ्या अर्थानं स्फुरण देण्याचं काम या ठिकाणी पट्टे मामा करतायत. उत्साह वाढवण्याचं काम या माध्यमामध्ये केलं जात आहे. आणि बालाजी आपण बघतोय स्ट्राईकवर आलेले आहेत. 12 धावा धावफलकावर षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपन्न झालं. तर विशाल जाधव गोलंदाजी मार्कवर येतात. चेंडू खराब होता. चेंडू या ठिकाणी खराब होता आणि या चेंडूला आपण बघतोय दंडित केलंय फलंदाजानं. पहिला चौकार येतो या ठिकाणी. चौकारानं शुभारंभ झालाय षटकाचा. 16 धावा धावफलकावर असणार आहे. चौकारानं स्वतः खातं खोललंय या ठिकाणी. पठाण साहेब 16 धावा धावफलकावर बघा. या ठिकाणी आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडू पुरता बॅटीवर आला नाही. परंतु क्षेत्ररक्षण बघा. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी बघू शकता. अगदी या ठिकाणी आपण विशाल जाधव यांना बघतोय. संघनायकाची सुद्धा भूमिका या ठिकाणी पार करतायत. त्यांचे सहकारी करणार आपण विजय चाळक यांना सुद्धा या संघामध्ये बघतोय. फलंदाजी आहे बघा. आणि मी या अगोदर आपल्याला सांगितलं या स्पर्धेमध्ये सर्वात चांगली गोलंदाजी भीमनगर संघाची आहे. जागा होती. या चेंडूला उचलून फेकलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं प्रणव यांच्या बॅटीतून येतोय अप्रतून षटकार. 23 धावा या ठिकाणी पूर्ण होणार आहे. षटकार या ठिकाणी आलाय. या पहिल्या 3 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च केल्यात बघा विशाल जाधव यांनी. रिव्हर्सचा प्रयत्न होता. मला वाटतं बॅटीवर चेंडू आलेला आहे की नाही. सिंगल पूर्ण करतील. आलेला नाहीये. लेग बायच्या माध्यमामध्ये एक सिंगल पूर्ण होणार आहे. 24 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2. आज या स्पर्धेतील उच्चांक धावफलक आपल्याला बघायला मिळाला. पोलीस पेंट्स या संघाने आज 146 धावा बनवलेल्या आहे बघा. एक मोठा विक्रम बनवला. अगदी स्पर्धा जसजशी पुढे जाते सामने
अवघड अवघड होत जात आहेत. बालाजी डाव्या एसटीच्या बाहेर आहे, डाव्या एसटीच्या बाहेर आहे. पंचांची हात समांतर आहे आणि धावफलकाला मदत अवांतरची आहे. एक धाव मिळणार आहे. 25 धावा धावफलकावर आहे. चुका टाळाव्या लागतील. एकीकडे चांगले फलंदाज आहे, दुसरीकडे चांगले गोलंदाज आहे. टफ फाईट आहे, बिग बॅटल आहे. शरीराच्या दिशेने टाकलेला चेंडू, बॅटीचा स्पर्श घेत चेंडू निघालाय सीमेरेषेच्या दिशेला आणि त्या ठिकाणी सीमेरेषेला जाऊन धडकलेला आहे. चौकार आलेला आहे आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावर 29 धावा, 29 रन्स. बघूया, हा बॅटीचा स्पर्श आहे आणि त्या ठिकाणी बिलकुल झेल पकडला गेलाय. बालाजी वे बॅक टू द पॅव्हिलियन, फलंदाज बाद आहे. अगदी पटणे मामा यांनी बालाजीवर विश्वास दाखवला होता. 101 रुपयांचं जे पारितोषिक होतं पटणे मामा यांचं, ते मात्र या ठिकाणी पटकावलं गेलं नाही. तर संघनायक मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. इमिजिएट मनोज कदम, कदम कदम बढ़ाए जा, मैदान के अंदर जाए जा, कारण आता ते मैदानात जातील. प्रणव बारकुल, 2 आयकॉन्स, शनी प्रतिष्ठानचे 2 हुकमी एक्के मैदानाच्या आतमध्ये आहे. यानंतर सुद्धा फलंदाजी आहे बघा. अगदी किरण सारोख सर सुद्धा अजून पॅव्हिलियन मध्ये बसलेले. शनी प्रतिष्ठानकडे मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. हा चला, एक बाद 29 धावा आहेत. यशस्वी षटकाची समाप्ती झाली गेली. त्यानंतर पुन्हा एकदा एक हुकमी गोलंदाज शुभम चालक तिसऱ्या षटकासाठी नियुक्त होत आहेत. तिसऱ्या षटकासाठी तयार असणार आहे. ये खेळ नाही आसान, आपका दरिया है डुबकर जाना है. हा खेळ सोपा नाही आहे. या खेळाला क्रिकेट म्हणतात. हा खेळ क्षणार्धात रंग बदलतो. सुरुवात चांगली झाली होती, अचानक बालाजी यांना बाद केलंय. संघनायक मैदानाच्या आतमध्ये गेले आणि त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी यशस्वी गोलंदाज, या स्पर्धेतील सर्व गुण संपन्न गोलंदाज शुभम चालक गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. आडव्या हाताने खेळाय, क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. बॅट बाउन्स, चेंडू टाटा बाय बाय करतोय, जातोय सीमारेषा पार. खासदार चषकाचा दमदार, शानदार, सुंदर चौकार. 33 धावा या ठिकाणी होणार आहे. प्रणव बारकुल आणि मनोज कदम. बॅटेची कट लागलेली आहे. कट केलाय, चेंडू स्लॅश केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं अंदाज घेतला. दूरवर असलेल्या चेंडूवर त्यानं झडप मारली, चेंडू रोखलेला आहे. प्रयत्न वेगळे बघायला मिळतात. पारितोषिक येत आहे बघा या ठिकाणी. मनोज कदम यांना जो गोलंदाज बाद करणार आहे त्याकरता पारितोषिक येत आहे 101 रुपयांचं. बक्षीस दाते देखील मनोज कदमच आहेत, परंतु हे भीमनगरचे आहेत. चला, सरांचं देखील स्वागत असेल. 35 धावा धावफलकावर एक गोलंदाज सज्ज. टेप लॉंग कडे खेळलेला फटका आहे. ओंकार काळे क्रमकर आयकॉन आहे बघा विरोधी संघातील. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एक सिंगल पूर्ण करतील. धावफलक पुढे जाईल. 36 धावा आहे. सामना शांत चाललेला आहे आणि हा सामना बऱ्याच वेळ शांत चालणार आहे. कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, या स्पर्धेतील सर्वात चांगली गोलंदाजी भीमनगर संघाकडे, तर शनी प्रतिष्ठानकडे चांगले फलंदाज आहे. बेस्ट विरुद्ध बेस्ट. बघूया, गोलंदाज तयार असतील. मनोज कदम स्विच हिट केलेला आहे. सुपर हिट फटका. 1-2 का 4 येतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा.
40 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. 40 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 प्रगतीवर असताना शुभम चालक यांच्यावर केलं गेलेलं आक्रमण. सीमा रेषा पार. आपण षटक क्रमांक फुल टॉस होता, जागा बनवली, चेंडूला कट केलाय. डीप कव्हर पॉइंट मध्ये आपण बघू शकता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र आहे आणि बिमरची पडताळणी पुन्हा एकदा केली जाईल. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे. अतिशय सुंदर लढत, कारण आता स्पर्धेचा 6वा दिवस आहे. स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करते. तुरळक संघांचे सामने शिल्लक राहिलेले बघा, त्यामुळे विजयाचं महत्व वाढलेलं आहे. प्रत्येक विजयानंतर 2 पॉइंट मिळणार आहे, त्या पॉइंटचं महत्व वाढलेलं आहे. यावेळेस 2 गुणांसाठी 2 संघ एकमेकाच्या विरोधात. शनी प्रतिष्ठान यांच्या विरोधामध्ये भीमनगर किंग्ज ही लढत आपण बघतोय. इट्स नो बॉल. नो बॉल दिला गेला म्हणजे यानंतरचा चेंडू फ्रीट आहे आणि फलंदाजाला संधी निर्माण झालेली आहे. फ्रीटचा चेंडू आहे. आता फलंदाज सुपर हिट करणार का, कारण चेंडू फ्रीटचा आहे. 42 धावा धावफलकावर आहे. चेंडू खास होता, अतिशय सुंदर चेंडू. आणि यावेळेस प्रणव बारकुल यांना 4 मुंड्या चित केलंय बघा गोलंदाजानं. त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग वर देखील चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलेलं आहे. जखडून ठेवणारा हा चेंडू, अगदी फलंदाजाच्या बुंद्यात हा चेंडू टाकला होता. खोलवरचा चेंडू होता, जबरदस्त वेगात टाकले गेलेला चेंडू. यावेळेस चेंडूला उडवलाय, चेंडूला दाखवलाय आसमान. चेंडू करतोय टाटा बाय बाय, जातोय मैदानाच्या बाहेर, येतोय दमदार शानदार खासदार चषकाचा अप्रतिम षटकार. तीन षटकांची समाप्ती आणि त्यानंतर आपण बघू शकता धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 48 धावा आतापर्यंत पूर्ण केल्या गेलेल्या आहे. थोडस विचार मंथन आपण बघू शकता त्या ठिकाणी संघातील आयकॉन्स आहेत. ओंकार काळे आपण बघतोय या ठिकाणी, जे गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळणार आहे. 3 षटकं संपली, 1 बाद 48 धावा धावफलकावर आहे. संघांमध्ये चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओंकार काळे आहेत, इकॉनॉमी गोलंदाज म्हणून ओंकार काळे यांना ओळखलं जातं. चिकूट गोलंदाज आहे बघा. समोर मनोज कदम असणार आहे. बॅटीचा स्पर्श आहे बघा त्या ठिकाणी. भाग्य खिशात घेऊन आलेले मनोज कदम. आज खूप मोठी संधी होती, चेंडून मात्र यष्टीरक्षकाला चकवलं आणि सीमेरेषेपर्यंतचा प्रवास पूर्ण केलाय. चौकार आलेला या ठिकाणी. सुरुवात चौकारानं झाली. 52 धावा धावपळ. धावा धावपळकावर गोलंदाज सज्ज ओंकार काळे मनोज कदम यांच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा लिडिंग घेतला. चेंडू हवेत आहे. गोंकार फक्त चेंडूकडे पळाले बघा, चेंडूला स्पर्श सुद्धा करू शकले नाही. निर्जन स्थळी पडलेला हा चेंडू, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये झालेली सिंगल आणि ती सिंगल धावपळकाला पुढे घेऊन जाते. 53 धावा धावपळकावर. मी अगोदरच सांगितलं ओंकार काळे इकॉनॉमी गोलंदाज आहे, चिकूट गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. यावेळेस प्रणव बारकुल त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे.
यावेळेस बॅटीचा स्पर्श, बल्ले का किनारा और विकेट कीपर के दस्तानों का सहारा, दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा हदरा, फलंदाज बाद. तुला नाही खायचं का? चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये येतात एसटी रक्षक फलंदाज जावेद शेख चार पण आहे. आणि त्यांचे बंधू त्यांच्या विरोधात आहे आज, अमजद शेख. म्हणजे ऑक्शन मध्ये भावांमध्ये सुद्धा फाळणी झाली बघा. कुणाल पण. हा, कुणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या ज्याप्रमाणे फाळणीत विभागले गेले, त्याचप्रमाणे ऑक्शन मध्ये हे दोन्ही बंधू सुद्धा एकमेकाच्या विरोधात विभागले गेलेले. सगळ्यात मोठा धक्का मी म्हणेल, कारण प्रणव बारकुल सारखा तगडा फलंदाज परतवला गेला. ओंकार काळे यांना मिळालेलं मोठं यश. 2 बाद 53 धावा धावपळकावर आहे. षटक क्रमांक 4 आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. संयमी सिंगल पूर्ण करतील क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळणार आहे. धावफलक 1ने 54 धावा धावफलकावर आहे. अतिशय चांगली गोलंदाजी, नियोजनबद्ध गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. मनोज कदम यांची जबाबदारी आता वाढत चाललेली आहे. पुन्हा बॅटीची कडा, अहो क्षेत्ररक्षकाला चकवा दिला चेंडून आणि पूर्ण मैदानाला गुदगुल्या करीत चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येतोय चौकार. 4 धावा आल्या. 4 धावेनं धावफलक पुढे गेलंय. 58 धावा धावफलकावर असणार आहे. शेवटचा चेंडू, मैदानात आणि 4 षटकानंतर ड्रिंक ब्रेक. बघूया यशस्वी गोलंदाज. हा पद्धत वेगळी होती. एक रिवर्सचा प्रयत्न, स्वीपचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क ठीकसा झाला नाही. क्षेत्ररक्षक स्लिप मध्ये चांगलं काम करतायत. षटक संपेल. 4 षटकानंतर धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्या 58 धावा. सही झाला का अभ्यास? अभ्यास भाऊ खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण. काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. टेन्शन घेतो मी, सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला काय ना चारा टाकू दे मग सांग मला कोणचं दुकान आहे. चल. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुळींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला मला जायचंच आहे. तिथे खूप बारी बॅटरी असतात, गॅरंटीच्या असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी, केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा.
आणि प्रतिष्ठान यांच्या विरोधामध्ये भीमनगर किंग आणि चांगल्या सुरुवातीनंतर मला वाटतं शनी प्रतिष्ठान संघ थोडासा अडखळलेला आहे. प्रणव बारकुल बाद झाले आणि बालाजी देखील परतलेले आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षक बॅटर जावेद भाई यांना पाठवलं गेलं आणि स्वतः संघनायक मनोज कदम मैदानाच्या आतमध्ये, त्यांना मात्र थोडीशी नशिबानं साथ दिली. विशाल जाधव संघनायक गोलंदाजी मार्कवर मात्र आलेले आहेत, सज्ज असतील. 2 बाद 58 धावा धावफलकावर 4 षटका अखेर. समोरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. जावेद शेख त्या ठिकाणी आहे. खराब क्षेत्ररक्षण, अत्यंत दर्जाचं कामकाज त्या ठिकाणी केलंय क्षेत्ररक्षकांनी आणि चेंडू मात्र सीमेरेषेला स्पर्श करतोय. पंचांचा इशारा, खणखणीत चौकार. तर ड्रिंक ब्रेक नंतर आलेला हा पहिला चौकार आणि विशाल जाधव यांचं वेलकम जावेद भाई करतायत चौकारानं. 62 धावा धावफलकावर आहे. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. बॅटीची कडा घेतोय चेंडू, स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक या चेंडूला रोखतोय मैदानाच्या आतमध्ये सिंगल पूर्ण झालेली आहे. 63 धावा धावफलकावर 63 रन्स ऑन बोर्ड. 63 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहे. मनोज कदम स्ट्राईकवर आहे. याही वेळेस बॅटीचा स्पर्श, परंतु यावेळेस झेल अवघड होता. त्यामुळे आपण बघू शकता विजय चाळक यावेळेस चेंडू पर्यंत जाऊ शकले नाही. चेंडू मात्र त्या ठिकाणी सटकला, सीमेरेषेवर जाऊन धडकला आणि या ठिकाणी चौकार आलेला आहे. 67 धावा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आज मनोज कदम यांच्या बॅटीला पूर्णतः स्पर्श करतोय चेंडू. बघा कॉन्फिडन्स. याही वेळेस आपण बघतोय डांदगाव खेळलेला फटका आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि सिंगल पूर्ण करतायत. चौकारानंतर सिंगल. एक सेन्सिबल क्रिकेट दोन्ही बॅटर्स या ठिकाणी आपल्याला दाखवतायत. अगदी त्याच दिशेमध्ये मागील फटक्याची रिप्लाय जावेद भाई सिंगल पूर्ण करतायत ते देखील. 69 धावा धावफलकावर आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार, या पद्धतीनं आपण शनी प्रतिष्ठानची फलंदाजी बघतोय. स्विच हिट केलाय आणि सुपर हिट केलाय. साखरेपेक्षा गोड हा स्विच हिट आहे. स्वीट हिट, कणकणीत चौकार. पाच षटकांची समाप्ती, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी 73 धावा पूर्ण झालेल्या आहे. बऱ्याच वेळा भाग्य मनोज कदमला साथ देतंय आज. बघूया बालू गाळफाडे. चला बालू गाळफाडे नवीन गोलंदाज, म्हणजे चौथा गोलंदाज आपण बघितला. सुरुवातीलाच आपण बघू शकता त्यांच्यावर आक्रमण करण्याचा भेद जावेद शेख यांचा
ठेवून दिलं. बघूया. कट केलेला आहे, कट केला आहे. चेंडूचा प्रवास मोठा असणार आहे. बॅट्समॅन बालू साखर ये रास्ते है प्यार के, ये रास्ते हे 4 के. चौकार येईल. चौकारानंतर 77 धावा धावफलकावर होत आहेत. चेंडू गेलाय सीमा. सत्याहत्तर धावा होत आहेत या ठिकाणी. बालाजी आपण बघतोय, बालाजी साखरे. सुरेख फटका बघा, क्या बात आहे. चला, पहिला चौकार जरी नशिबाचा होता, परंतु यावेळेस बाळा साखरे यांनी सांगितलं मेरे तरफ टॅलेंट आहे बल्लेबाजी का, माझ्याकडे ती ताकद आहे. आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बाळा घेत आहेत एक कॉन्फिडन्स वाढवणारा चौकार. 81 धावा धावफलकावर आहे. बाळा विरुद्ध बाळा, बाळू गाळफाडे आणि बाळू साखरे. नाही, फटका थोडासा फसलेला आहे. हा अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील. आणि त्यानंतर आपण बघतोय, थांबा, पंचांनी आता थोडीशी डिस्कस चालू केलेली आहे. आता काय निर्णय येतो हे बघावं लागेल.
6 षटकानंतर 12 चेंडूंचा प्रवास शिल्लक आहे. फलंदाज अजून शिल्लक आहे बघा. अजूनही किरण शाहरुख सर पॅव्हिलियन मध्ये बसलेले आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी चालू आहे. शनी प्रतिष्ठानकडे देखील मोठी बॅटिंग लाईनअप आहे. ओंकार काळे चांगली सुरुवात आहे. पहिला चेंडू निर्धाव आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. आगे मागील षटकामध्ये त्यांनी अवघ्या 10 धावा दिलेल्या आहे बघा. धावा देत नाहीये. लोअर फुल टॉस, त्यावर आक्रमण, क्षेत्ररक्षक. हो, चेंडूने दिशा बदलली. हो, चेंडू रोखला गेला. क्या बात आहे. आणि यावेळेस 3 क्षेत्ररक्षक होते सीमेरेषेवर, तिघही कामाला लागले. 2च धावा दिल्या, 2 धावांचं रक्षण झालं. 89 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 7. दिशा तीच आहे. काऊ कॉर्नर मध्ये शुभम. हो हो हो, क्या बात आहे. धावबादची संधी असेल आणि बाळा साखरे त्यांना मात्र परतावं लागेल. आणि या ठिकाणी आपण बघतोय धक्का क्रमांक 3 बसलेला आहे. आणि नवीन फलंदाज आपण या ठिकाणी बघू शकता, किरण शाहरुख सर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. संघाला धावाची गरज आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतील. हा बघूया. मनोज कदम स्ट्राईक एंडवर आहे. पुन्हा एकदा ओंकार काळे यांनी दाखवून दिलं त्यांना चिगुड गोलंदाज का म्हणलं जातं. क्षेत्ररक्षकांची सुद्धा कमाल आहे. बॅक टू द बॉल खेळलेला फटका आणि त्यानंतर चेंडू सीमा रेषेला अक्षरशः फोडून तोडून बाहेर जातोय. येतोय कडक चौका. 94 धावा फलकावर या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. या षटकात येणारा हा महत्वपूर्ण चौकार. आज मनोज कदम यांनी संस्मरणीय खेळी केलेली आहे. एका दिशेने उभे आहेत, संयम दाखवलाय. पायाच्या दिशेने टाकलेला चेंडू आहे. मनगटाचा वापर केलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यशस्वी असतील दोन्ही बॅटर्स. सुरेख ताळमेळ बघा या दोन्ही वेळेस दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावेनं धावफलक पुढे जाईल. 96 धावा धावफलकावर. तर 7व्या षटकातील शेवटचा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. टॉस साठी तयार राहायचं. बेस्ट सीसी आणि अल कुरेस सीसी. पहिलं सत्र संपल्यानंतर टॉस केला जाईल. आडव्या हाताने मारण्याचा प्रयत्न होता, समोर खेळण्याचा प्रयत्न बघायला मिळाला नाही. आणि निर्धाव चेंडूनं ओंकार काळे आपल्या षटकाला संपवत आहेत. 7 षटकानंतर 4 बाद 96 धावा. 96 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 7 ओव्हर्स. शेवटचा अंतिम षटक बघूया कोणत्या गोलंदाजाकडे जातील. या ठिकाणी संघ नायक विलास मला वाटतं
बाला गालफाडीच येत आहेत. किरण साळुंख सरांच्या प्रति षटकाराला या ठिकाणी 51 रुपयांचं पारितोषिक आहे षटकारासाठी. विकास हजारे सरांच्या वतीने आलेले पारितोषिक आहे. 6 चेंडू शिल्लक आहे. उजव्या इष्टीच्या बाहेरचा हा चेंडू आहे आणि त्यानंतर मला वाटतं किरण सरांना सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. सूरज शिंदे नवीन बॅटर जात आहेत. 5 चेंडू शिल्लक. संघनायक स्ट्राईक वर. बाळा गाळफाडे मोठी जबाबदारी पार करतायत बघा. यावेळेस झेल आहे. झेल पकडलाय. विकेटचं देखील पतन होणार आहे. मनोज कदम देखील पाठोपाठ बाद. फटका चांगला आला आणि त्या ठिकाणी चला वेळेवर कमबॅक केलंय क्षेत्ररक्षकानं. 2 धाव्यांचे प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या अत्यंत महत्वाच्या 2 धावा आपण बघतो या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहे. शेवटच्या षटकामध्ये मात्र बाळा यांची संस्मरणीय गोलंदाजी या ठिकाणी महत्वाच्या सामन्यामध्ये आपण बघू शकता. विजय मिळवणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असणारे हे दोन्ही संघ. एकीकडे भीमनगर किंग्स, दुसरीकडे शनी प्रतिष्ठान. पुन्हा एकदा उजव्या बाहेरचा चेंडू आहे. आडव्या हाताने खेळलेला त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र सिंगल मिळेल कारण चेंडू योग्य पद्धतीने रिटर्न केलाय. थ्रो चांगला केलेला बघा. प्रत्येक गोष्टीला महत्व असतं. 99 धावा धावफलकावर 2 चेंडू शिल्लक. टॉस साठी तयार राहायचंय. लास्ट कॉल आहे. यानंतर कॉल दिला जाणार नाही. HCC अल कुरेस. फटका शानदार आणि येतोय चौकार दमदार. वॉट अ शॉट. शतका पलीकडे जाताना शनी प्रतिष्ठान 103 धावा. महत्वाचा चौकार आहे. सूरज शिंदे यांच्या बॅटतून येणारा महत्वाचा चौकार. शतका पार जाताना शनी प्रतिष्ठान. पुढचा चेंडू. चला यावेळेस बॅटचा स्पर्श आहे आणि मला वाटतं हा चेंडू जर सोडून दिला असता तर वाईट सुद्धा देता आला असता पंचांना. दुसऱ्या धावेचे प्रयत्न मला वाटतं जाऊया तिसऱ्या पंचाकडे. चला 1 धाव पूर्ण आहे. एका धावेचा प्रश्न आहे. आता किती धावांचं आव्हान आहे हे मात्र निर्णय आल्यानंतर तुम्हाला धाव पूर्ण झालेली आहे बरं का ती. पूर्ण झालेली आहे.
म्हणजे 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. 105 धावा झाल्यात. 106 धावा करायच्या आहेत. 106 धावा करायच्या आहेत. टॉस सुद्धा आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्याकरता बेस्ट सीसी आणि अल कुरेश दोन्ही संघनायक या ठिकाणी यायचंय. सांगत चला अक्रम सर, चला, नाही तर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल बर का. सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण. मग काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. असं टेन्शन घेतो, मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला काय ना चारा टाकू दे मग सांग मला कोणचं दुकान चालेल आहे. चल. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? ही गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुलींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीच्या असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी, केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा. जो खेला जा रहा है शनि प्रतिष्ठान और भीमनगर किंग्स के बीच में। शनि प्रतिष्ठान ने पहले बल्लेबाजी करते हुए 105 रन बनाए हैं और 106 रन बनाने का लक्ष्य रखा है।
ये भी एक रोमांचक मुकाबला होने जा रहा है। चौथा मुकाबला है आज के दिन का। 4 बजने को 10 मिनट बाकी है और पहली गेंद यहां पर डलते हुए गेंदबाज, बढ़िया गेंद थी, बहुत ही अच्छा स्कोर कट पॉइंट और गली के बीच से गेंद को निकाल दिया है 4 रनों के लिए। जबरदस्त प्रहार, पहली गेंद इतनी अंदाज बड़ी खूबसूरत स्ट्रोक के साथ में शुरुआत की है बल्लेबाज, काबिल तारीफ स्ट्रोक कहूंगा मैं यहां पर, बिल्कुल देखा जांचा परखा और बहुत ही अच्छा स्कोर कट। 4 रन, खाता खुलता हुआ शुरू होती हुई मैच 4 रन के साथ में। इस बार फिर से और इस बार ऑन साइड का इशारा, ये ऑन साइड पर खेला और गेंद को पहुंचाया 4 रनों के लिए। ऑन साइड का इशारा मैंने कहा था, शायद किसी ने उल्टा सुन लिया। NO नो का इशारा नहीं है, ऑन साइड का बल्लेबाज ने इरादा किया है। बोर्ड यहां पर गिर चुका है। तुषार से गुजारिश रहेगी भुजंग को काम पर लगाए। एक्स्ट्रा कवर के दिशा में इस बार गेंद, खिलाड़ी वहां पर मौजूद है। 1 2 3 गॉन, विकेट ड्रॉप, कैच ड्रॉप हुआ है। अच्छा प्रयास था लेकिन कहते हैं कि भाग्य ने साथ नहीं दिया। अच्छी कोशिश थी मैं कहूंगा, यहाँ पर काबिल तारीफ एफर्ट्स थे लेकिन कहते हैं कि भाग्य नहीं है साथ में तो फिर क्या करें। आपके 90% यहाँ पर जोरदार अपील कर रहे हैं लेकिन अंपायर इस अपील को नकारते हुए, डॉट गेंद आती हुई, अल्ट्राइल सिस्टम नहीं है, 2 गेंदें आना शेष होंगी। रन संख्या है 9 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। ओके पर 4 गेंदें हो चुकी है। इस बार तिरछे बल्ले से खेला है, खिलाड़ी वहां पर दौड़ कर रहे हैं लेकिन शॉर्ट मैदान पर क्षेत्र रक्षक फील्ड करते तब तक के 1 रन दौड़कर पूरा कर लिया। 10 रन संख्या हो चुकी है। पहले ओवर का खेल जारी है। 106 का लक्ष्य लेकर मैदान में उतरे हैं ओपनिंग बल्लेबाज ओमकार काले और दूसरे बल्लेबाज का नाम क्या है? सी, अपडेट नहीं किया क्रिक हीरो पर। 6C नॉन स्ट्राइक के बल्लेबाज 6C। इस बार 6 शॉट लगाने का प्रयास था, गेंद हवा में, गेंदबाज खुद नीचे है और कट एंड बोल्ड। मैं कह रहा था कि 10 रन बने हैं, 10 रुपए के तुरतुरे कौन खाएगा, बल्लेबाज या गेंदबाज? यहां पर गेंदबाज ने खा लिए। जो कुरकुरे खाएगा उसका जुलूस निकाला जाएगा। बढ़िया गेंद, इस बार टाइमिंग नहीं कर पाए और पहला झटका लगता हुआ, पहली ओवर से पहला विकेट और अच्छा कैच कंप्लीट किया गेंदबाज ने। गेंदबाज का नाम भी क्रिकेट, अजीबो गरीब प्रोफाइल्स बनाकर रखी है। अपने मोबाइल नंबर से लॉगिन कीजिए क्रिक हीरो पर और अपने अपने नाम करेक्ट कर लीजिए। 6C क्रिकेट B, ये नाम से आपकी ऑनलाइन स्कोरिंग हो सकती है, पर आपका संकेत नए बल्लेबाज जी इस तरह से आप नाम रखिए, संकेत 012, संकेत 17 या फिर और कुछ नाम आप रख सकते हैं, लेकिन ऐसे नाम रखिए जिससे आपकी पहचान हो। भुजंग, आपने बेहतरीन काम किया है, इसके लिए आपको एक स्पेशल ट्रीटमेंट शाम को 6 के बाद। पुणे ओवर को आए हैं नए बल्लेबाज, नए गेंदबाज, दूसरे ओवर को लेकर और 106 का पीछा करने के लिए अब नए बल्लेबाज संकेत आए और संकेत ने संकेत दिया है कि ये मैच 6 रन के साथ में तू लोकांचे पत्रे ठोज नको, पत्र लगाते हुए वहां पर रिवर्स खेला था। क्या जबरदस्त प्रहार, मिड विकेट लेफ्ट हैंडेड के लिए जो क्षेत्र होता है, एक्स्ट्रा कवर जो राइट हैंडेड के लिए होता है, सीधा वहां पर गेंद जाकर पत्रे के ऊपर बजी, जोरदार आवाज भी आई। बारिश आने वाली है, तब तक के पत्रे ढीले कर दिए आपने, काम बढ़ा रहे हमारे प्रेक्षकों के घरों का। 16 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर जारी है जिसे लेकर आए गेंदबाज
प्रणव, ओहो बढ़िया गेंद थी। इस बार रन के लिए दौड़ पड़े हैं, दूसरे रन के लिए भी निकल पड़े हैं। 9 सेकंड पर खतरा साबित हो सकता है और यहाँ पर भी बल बच गए। डोंगराला आग लागली पड़ा पड़ा। बचपन में स्कूल में इस कहानी को, इस गाने को ज्यादा बजाया जाता था, डोंगराला आग लागली पड़ा पड़ा। वैसे कुछ यहाँ पर हो रहा है। भाग अर्जुन भाग। रन संख्या है 18 रन, 1 विकेट के नुकसान पर 1.2 गेंदों के बाद में, और 106 का जो पीछा कर रहे हैं उसके पीछे एक बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी करते हुए। अगली गेंद प्रणव की, लेकिन यहाँ पर रिवर्स खेलने में चुके हैं। पिछली बार सफलता मिली थी, इस बार सफलता नहीं हासिल हुई है। भुजंग यहाँ पर गेंद का बॉक्स घुमाते हुए, ढूंढते हुए कि गेंद कहाँ कहाँ गई है। शाम का इंतजाम हो चुका है, गेंदे बचा कर रखे। आपने जो बोर्ड लगाया है उसके लिए। तो 18 रन संख्या है, 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल जारी है। कुछ यहाँ पर डिस्कस करते हुए अंपायर खिलाड़ी को कुछ बताते हुए कि क्या कुछ करना है आपको और क्या करना है, जो नियम है उसका कुछ इम्प्लीमेंटेशन यहाँ पर हो सकता है, इसलिए उन्हें पहली चेतावनी दे रही है। इस बार तेज शॉट खेला है, गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा ही रही और यहाँ पर दुर्भाग्यपूर्ण गेंद ने तार का सहारा लिया। कैच लेने के लिए खिलाड़ी पहुंच चुके थे, लेकिन भाग्य ने साथ दिया कि गेंद तार को लग गई और क्षेत्ररक्षक भी नाखुश थे क्योंकि बिल्कुल नीचे आ चुके थे। झोली खोल रखी थी, सिर्फ झोली में गेंद को लेना था, लेकिन बीच में आई एक इंच की तार और उसने बदल दी दिशा। रन संख्या 20 रन, 1 विकेट के नुकसान पर। दूसरी ओवर का खेल जारी है। इस बार रिवर्स खेला है, फिर से एक बार एक्स्ट्रा कवर की दिशा में। इस बार पिछले मुकाबले से भी ज्यादा लंबा छक्का, खासदार चषक का ये बेहतरीन 6 लगाते हुए बल्लेबाज संकेत। पहले गेंद पर छक्का लगाया था, संकेत ये थे जीत के, और बिल्कुल जीत की तरफ अग्रसर होते हुए। क्या जबरदस्त प्रहार है, बेहतरीन स्ट्रोक एक्स्ट्रा कवर की दिशा में। बिल्कुल खिलाड़ी, दर्शक वहां पर जो खड़े हैं उनके हाथों तक गेंद को पहुंचाया है, रोड के उस पार खड़े हैं। काफी लंबा चौड़ा रिवर्स 6। हमारे कमेंटेटर पठान सर कहते हैं शक्कर से भी मीठा स्वीट 6। स्वीट शॉट को उन्होंने स्वीट शॉट कर दिया है। ओवर हुआ है समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद 27 रन, 1 विकेट के नुकसान पर, और अब बचे हैं 36 गेंदे और जीत के लिए चाहिए होंगे 79 रन। लगभग हर ओवर से 12 रन बनाने होंगे, हर गेंद पर 2 रन आने ही चाहिए। इस टूर्नामेंट में खासदार चषक येडेश्वरी चैंपियंस लीग सीजन 2 में आमंत्रित किए गए हैं अंपायर्स पैनल्स में सुशील नरड़े सर, मैन फ्रॉम कारंजा वाशिम से, और दूसरे अंपायर अमोल पाटिल सर भूम परांडा से। साथ ही साथ कमेंट्री की भूमिका में है ब्राह्मणी नेवासा से शेरखान पठान सर। 23 सालों का कमेंट्री का उन्हें अनुभव है, काफी सालों से क्रिकेट में कमेंट्री कर रहे हैं। मराठी के अंदाज में एक बेहतरीन कमेंट्री उनके नजरों से सुनाई जाती है। 27 रन, 1 विकेट के नुकसान पर। अट्ठाईस रन, 1 विकेट के नुकसान पर संकेत यहाँ पर। संकेत जितने भी रन है वो संकेत के नाम पर होने चाहिए, आपने पूरे नाम 6 पर डाल दिए। नदीम सर, संकेत ने अभी तक स्ट्राइक नहीं लिया क्या? ऑनलाइन स्कोरिंग में दिखा रहा है कि संकेत तो 0 रनों पर बल्लेबाजी करे, सही है? ओहो, तो संकेत नहीं 6C। विजय चाड़क, आप अपना स्कोरिंग अपडेट कर लेना, प्रोफाइल 6C है। इस बार लेग स्टंप पर थी गेंद, वाइड का इशारा आता हुआ अंपायर ने इशारा किया है कि ये गेंद वाइड है। दोनों हाथ बिल्कुल पैरेलल जमीन से करते हुए 29 रन, 1 विकेट के नुकसान पर।
विजय चाणक बल्लेबाजी कर रहे हैं, बेहतरीन बल्लेबाज है, अपने टीम के लिए यहाँ पर महत्वपूर्ण रन जोड़ते हुए। इस बार बैट का बाहरी हिस्सा लेती हुई बिल्कुल चतुराई भरा खेला हुआ स्ट्रोक बाउंड्री की तरफ जाता हुआ, और यहाँ पर क्या हुआ है, गेंद रोकने में कामयाब हुए हैं या नहीं देखना होगा, अंपायर चेक करना चाहेंगे। तीसरे अंपायर की तरफ रुख किया है, जब कुछ ना समझे चेक करो चेक करो। तो बेहतरीन फील्डिंग एफर्ट देखने को मिला यहाँ पर। जब गेंद हाथ से छूटी तब अंदर थे, और जब वापस दौड़ कर आए तो तब बिल्कुल लाइन के अंदर पैर को रखा और फिर गेंद को उठाया। अच्छी एफर्ट यहाँ पर, कुछ रन अपनी टीम के लिए बचाए हैं। तो जितने दौड़ कर रन किए हैं उतने ही काउंट होंगे। 32 रन 1 विकेट के नुकसान पर। और बढ़िया गेंद, बहुत ही जबरदस्त, और यहाँ पर कॉट बिहाइंड आउट होकर वापस लौटते हुए। एक अच्छी गेंद थी, बैट का अंदरूनी हिस्सा लिया था विकेट कीपर मनोज कदम ने, कोई गलती नहीं की, और बाहरी हिस्सा लिया था, माफ कीजिएगा, और अंपायर के इशारे का भी इंतजार नहीं किया क्योंकि बहुत बड़ा कट था। अल्ट्राइज तो नहीं देख सकते लेकिन डिफ्लेक्शन बिल्कुल क्लियर नजर आ रहा था, और अंपायर के इशारे का इंतजार नहीं किया, निकल पड़े और आउट होकर वापस लौट रहे हैं। नए बल्लेबाज जा रहे हैं विशाल जाधव, आइकॉन। 32 रन 2 विकेट के नुकसान पर। देखना है अब जीत के लिए गेंदें बची होंगी 33 और 74 रन बनाने हैं जीत के लिए। एक जबरदस्त मुकाबला यहाँ पर देखने को मिल रहा है। विशाल जाधव, आइकॉन अब यहाँ पर मैदान में जा चुके हैं। आइकॉन को अपनी भूमिका पूरी निभानी होगी। आपको आइकॉन बनाया गया है, क्यों बनाया गया है यहाँ पर दर्शकों को दिखाना होगा। हर खिलाड़ी, हर टीम के अंदर 2 आइकॉन दिए गए हैं। आइकॉन बनने के लिए काफी मेहनत करनी पड़ती है, यूं ही किसी को आइकॉन नहीं बनाया जाता। क्रिकेट ऐसा क्षेत्र है वहां पर वसीला नहीं लगता। आप किसी को सिफारिश नहीं कर सकते, आपका खेल, आपका हुनर और आपका कार्य ही आपको आपके मंजिल तक पहुंचाता है। 32 रन 2 विकेट के नुकसान पर। तीसरी ओवर लेकर लेग स्टंप पर थी गेंद, यहां पर फ्लिक करना चाह रहे थे, गेंद थाइस पर टकराई लेकिन रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। वहां पर डॉट गेंद आती हुई, बिंदी गेंद आती हुई, रन संख्या है वहीं पर रुकी हुई। 32 रन 2 विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल जारी है। एक बेहतरीन मुकाबला यहाँ पर, चौथा मुकाबला ये अभी मैदान में जारी है। इसके बाद अंतिम मुकाबला खेला जाना बाकी है। अंतिम मुकाबला जो होगा उसका टॉस यहाँ पर हो चुका है। बेहतरीन शॉट यहाँ पर मिड विकेट क्षेत्र पर, खिलाड़ी वहां पर मौजूद है। एक आइकॉन ने शॉट खेला, दूसरे आइकॉन ने गेंद को पकड़ा और 1 रन से ही संतुष्ट। ओवर नंबर तीसरा अभी भी बाकी है, गेंद बाकी है। अंपायर ने भी इशारा किया है, अभी ये तो ओवर हुआ नहीं है। तो डॉट गेंद गिरने के बाद कुछ गेंदबाज को लगा कि शायद कुछ 6 गेंदें हो चुकी है, क्योंकि विकेट जब गिरता है तो थोड़ा समय इस्तेमाल होता है और उस समय के चलते कुछ मिनटों के अंदर ओवर समाप्त हो जाती है, तो बल्लेबाज गेंदबाज को लगता है कि ओवर हो चुका है, लेकिन ऐसा नहीं है। 5 गेंदें हुई है 33 रन 2 विकेट के नुकसान पर, और अंतिम गेंद इस ओवर की 31 गेंदों से अभी भी जीत के लिए चाहिए 73 रन, 73 रन चाहिए। अगली गेंदबाज की चल पड़े हैं। गेंदबाज फिर से यहाँ पर पुल किया है खिलाड़ी, वहां पर क्या कोई मौजूद है? जी हाँ, स्कोरलेस क्षेत्र पर एक खिलाड़ी है। फील्ड करते, थ्रो करते, तब तक 1 रन से ही संतुष्ट। रन संख्या बढ़ोतरी होती हुई 34 रन 2 विकेट के नुकसान पर। ये ओवर नंबर 3 समाप्त हो चुका है। अब 30 गेंदों का खेल शेष रहेगा और जीत के लिए 72 रन बनाने होंगे। 72 रन चाहिए 30 गेंदों से। इस ओवर में थोड़ी अच्छी गेंदबाजी कहूंगा मैं, मात्र 7 रन खर्च किए गए और एक सफलता मिली। अच्छे बल्लेबाज विजय चाणक को आउट किया, जो बेहतरीन स्विच हिट छक्के लगा रहे थे उनको वापस किया पेविलियन। और अब बल्लेबाजी के लिए जो विशाल आए हैं उनको भी थोड़ा रोक कर रखा है। 2 गेंदों से मात्र 1 रन खर्च किया है, 1 रन बना चुके हैं। नए गेंदबाज अब गेंदबाजी के लिए आ चुके हैं। गेंदबाज
45 नंबर की जर्सी पहने हैं, मतलब ये रोहित शर्मा के फैन। ऑफ स्टंप पर थी गेंद, जाने दिया, गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई एक एक्स्ट्रा रन आते हुए वाइड के साथ में रन संख्या बढ़कर 35। बॉलर ने 45 नंबर जर्सी सूरज। ओह, बहुत ही बेहतरीन गेंद, और अंपायर ने भी हाथ खोलकर बता दिया है कि ये गेंद आपके बल्ले पर लगी है और विकेट कीपर ने अपना काम पूरा कर दिया है। विकेट हुआ है यहां पर विकेट नंबर 3 यहां पर गिर चुका है। और अब कहानी में ट्विस्ट आता हुआ, कुछ मौके ऐसे थे जहां पर लग रहा था कि मुकाबला बिल्कुल पक्ष में कर चुके हैं बल्लेबाज, लेकिन गेंदबाजों ने बहुत अच्छी वापसी की है और लगभग अब मुकाबले में ट्विस्ट, यहां पर एक रोमांच बढ़ चुका है। मैच किस तरफ होगा, कौन सी टीम जीतेंगी, कौन सी टीम हारेंगी, कोई कुछ नहीं कह सकता। एक बेहतरीन असलम शेख बल्लेबाजी के लिए जाते हुए, नए बल्लेबाज, देखना है असलम क्या कुछ कर पाते हैं। जीत का लक्ष्य जो है वो 71 अभी भी बनाना है 29 गेंदों से। अगली गेंद के लिए सूरज शिंदे यहाँ पर गेंदबाजी के लिए तैयार है। बल्लेबाज आओ, बढ़िया गेंद यहाँ पर बीट किया बल्लेबाज को। पहली गेंद असलम के लिए थोड़ी सी दुविधा बनाती हुई, और देखना है यहाँ पर रिव्यू लिया गया है, DRS धोनी रिव्यू सिस्टम, लेकिन यहाँ पर धोनी नहीं है। दोन्ही फलंदाजांनी रिव्यू घेतला म्हणता येईल, धोनीने नहीं घेतला। तो थोड़े ही समय में यहाँ पर डे नाइट क्रिकेट टूर्नामेंट का भी आयोजन किया जाएगा, आड़स्कर चषक इस नाम से। क्रिकेट प्रेमियों के लिए खुशखबरी है, एक ओपन टूर्नामेंट होगा, डे नाइट टूर्नामेंट होगा, क्योंकि धूप काफी बढ़ चुकी है। तो बढ़ती धूप को ध्यान में रखते हुए अब इस पंचायत समिति के मैदान पर ये टूर्नामेंट किया जाएगा। तो यहाँ पर गेंद फेल डिलीवरी रहेगी, क्योंकि गेंद हाथ से छूटने से पहले शफल किया गया था, और अंपायर का जो डिसीजन है बिल्कुल सही है, वही डिसीजन कायम रहेगा। और यहाँ पर रिव्यू गवाते हुए बल्लेबाज 35 रन 3 विकेट के नुकसान पर, इसलिए इसे DRS कम और धोनी रिव्यू सिस्टम ज्यादा कहा जाता है, क्योंकि धोनी जब रिव्यू लेते हैं तो सफल ही होता है, लेकिन यहाँ पर धोनी नहीं है तो असफलता मिली रिव्यू में। इस बार बैट का बाहरी किनारे ले गली और थर्ड मैन के क्षेत्र से गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। बढ़िया शॉट, 4 रन यहाँ पर मिलते हुए, और 4 रन के साथ में रन संख्या बढ़ती हुई। कुछ यहाँ पर राहत की सांस ली होंगी बल्लेबाज ने, क्योंकि एक रन आना जरूरी था, और इस तरह से वेलकम बाउंड्री आ जाए तो फिर क्या बात है। 4 रन मिलते हुए बल्लेबाज के लिए, रन संख्या में बढ़ोतरी होती हुई 39 रन 3 विकेट के नुकसान पर 3.3 गेंदों के बाद फिर से पटकी हुई गेंद पॉइंट की दिशा से खेल दिया है, करारा प्रहार, और यहाँ पर एक्स्ट्रा कवर की दिशा में खिलाड़ी दौड़ रहे हैं, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। एक अच्छा स्ट्रोक देखने को मिला, बिल्कुल स्क्वायर कट खेला गया था, और ओह, बेहतरीन शॉट यहाँ पर एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंदबाजी करते हुए, यहाँ पर बल्लेबाज अपने जोहर दिखाते हुए एक और चौका उसी क्षेत्र पर मिलता हुआ। इस 4 रन चौके के साथ में रन संख्या में तेजी से बढ़ोतरी होती हुई 4 रन यहाँ पर मिलते हुए बल्लेबाज के लिए, और 4 रन के साथ में रन संख्या जा पहुंची है 43 रन, 47 रन माफ कीजिएगा, 2 चौके आए लगातार, 47 रन संख्या हो चुकी है। और अब 25 गेंदों 59 रन, रोमांच बढ़ता हुआ फिर से, कभी इधर तो कभी उधर। इस बार फिर से तेज प्रहार किया, गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र पर जाती हुई फील्ड करते थ्रो करते, तब तक के
एक रन चुराने का मौका था। ओवर हुआ समाप्त, 4 ओवर का खेल समाप्त। ड्रिंक ब्रेक यहाँ पर होता हुआ 4 ओवर की समाप्ति के बाद 48 रन 3 विकेट के नुकसान पर। अब जीत का जो लक्ष्य है वो है 24 गेंदे, मतलब आधे ओवर हो चुके हैं और आधे गेंदों का खेल बाकी है। 24 गेंदे और 58 रनों की आवश्यकता है। और क्रिकेट खिलाड़ियों के लिए खुशखबरी है कि यहाँ पर उनके लिए डे नाइट टूर्नामेंट का आयोजन किया जाएगा। ओपन टूर्नामेंट रहेगा, किसी भी खिलाड़ी को ऑक्शन सिस्टम से लिया नहीं जाएगा। आपको जहां चाहिए वहां खेलिए, बस खेलिए। और उस चषक का नाम होगा आड़सकर साहिब चषक। 1,51,000 रुपए का इनाम वहां पर दिया जाएगा। कमिंग सून टूर्नामेंट है, तारीख डिक्लेयर नहीं है, लेकिन यहाँ पर प्रोसेस शुरू हो चुकी है। पानी बोतल में तर 48 धाव संख्या झालेली आहे। 3 गडीच्या मोबदल्यात 4 षटकाचा खेळ संपलेला आहे। आमचे शेरखानभाई पठाण पंचांना पाणी घेऊन गेलेले आहेत, त्यांचं धन्यवाद करावं तेवढं कमी आहे, कारण की गेल्या 25 वर्षापासून क्रिकेट क्षेत्रामध्ये ते कॉमेंट्री करत आहेत, समालोचन करत आहेत। त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये, या क्रिकेट क्षेत्रामध्ये बरेचसे पॉइंट्स शिकवलेले आहे। आमचे गुरु आहेत, ते समालोचन कसं करावं, कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख करावा त्याबद्दल त्यांनी आम्हाला नेहमी मार्गदर्शन केलंय। ते आमचे गुरु आणि आम्ही त्यांच्या पुतण्याचे गुरु, म्हणजे शेरखान पठाणचे पुतणे शाहरुख पठाण पश्चिम महाराष्ट्रात चांगलं नावलौकिक पूर्ण करत आहेत। शेरखान पठाण, आपणास एक गोष्ट सांगू इच्छितो मी। परळी वैद्यनाथ इथे स्पर्धा चालू होती, तिथे शाहरुख पठाणला प्रथमच मी घेऊन आलो होतो समालोचनासाठी। चला जाऊया सामन्याकडे। मनोज कदम आलाय गोलंदाजीसाठी। तिरक्या बॅटने चेंडूला टोलवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने। सुरेख क्षेत्ररक्षण, अत्यंत सुरेख क्षेत्ररक्षण। एक एक धाव किती महत्वाची आहे या नक्कीच खेळाडूला याची जाणीव असेल आणि एक चांगली कामगिरी क्षेत्ररक्षकाकडून केली गेली। मी नेहमी सांगतो की जेव्हा संघात प्लेइंग 11 मध्ये स्थान आलं ना, तर तुम्हाला बॅटिंग मिळो बॉलिंग मिळो ना मिळो, पण फिल्डिंग तर मिळणारच मिळणार। तुम्ही तुमचं कार्य फिल्डिंगच्या मार्फत करत चला। मनोज कदम, पुढचा चेंडू, यावेळेस मात्र मनोजवर चढवलाय हल्ला। चेंडू हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी आणि इथे फलंदाज होतोय बाद। येथे मात्र फलंदाजाला माघारी परतवलंय। मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, फटका फसला, उंची जास्त दिली गेली आणि त्या उंचीचा फायदा उपस्थित क्षेत्ररक्षकाने घेतला आणि एक सोपा झेल इथे मात्र घेतला गेलाय आणि एक सुरेख झेल टिपत असताना कुठल्याही प्रकारची चूक इथे क्षेत्ररक्षकाने केलेली नाही। अत्यंत सीमा रेषा लगत हा झेल टिपला। झेल टिपल्यानंतर मागे वळून बघितलं की किती लांब होता अजून षटकार आणि अत्यंत सेफ कॅच, सेफ हँड म्हणतात याला। फलंदाज बाद होतोय। 49 धावेवर चौथा गडी बाद होतोय। बाद होणारा फलंदाज आयकॉन आहे। आयकॉनचा झेल आयकॉननेच घेतलाय। आता मात्र नवीन फलंदाजसाठी गेला बॅटर नेम मेजर मात्र आता फलंदाजसाठी आलाय। हाऊ इज द जोश? मोहिते मेजर। भोईते मेजर, माफ करा, कारण की ऐकण्यात चुकलं होतं, परंतु क्रिक हिरोन लगेच क्लिअर केलं। ओ हो, काय सुरेख चेंडू होता। अत्यंत या चेंडूने मला आठवण करून दिली ती शेन वॉर्नची। अत्यंत सुरेख वळवला गेला, फलंदाजाला बीट केलं गेलं। यष्टी रक्षकाने
थोडीशी इथं चूक केली. मला वाटतं यष्टीरक्षक फार मागे उभे आहेत, त्याच्यामुळे यष्टीरक्षक करताना चेंडू फेकावा लागला. परंतु मनोज कदम म्हटलं की कधी कधी चेंडू स्लो तर कधी जोरदार टाकला जातो, त्यामुळे यष्टीरक्षक उभे असताना थोडेसे 2 पावलं मागे उभे राहतात, कारण की जर जोरात टाकला तर मागे पंजा जाऊ शकतो. हा बघा तो चेंडू मागचा रिप्ले आणि फेकण्यामुळेच फलंदाज इथे वाचलाय, कारण की स्टेप आउट केला होता. जाऊया सामन्याकडे. पुढचा चेंडू घेऊन सज्ज आहे. 50 धावा धावफलकावर लागले गेले आहेत. चेंडू शिल्लक आहेत 21-20. बॅटची बाहेरची कड, वाईट चेंडूला छेडले आणि बॅटची बाहेरची कड घेत चेंडू जात असं सीमारेषा पार येतोय चौकार. 4 धावा आल्या, परंतु फुकटची धाव सोडून म्हणजे चेंडू काउंट झालाय. जर चेंडू सोडला असता तर कदाचित व्हाईट मिळाला असता, कारण की खूप बाहेर मारा केला होता. अक्षरशः जंप मारत चेंडूला बॅट लावली गेली. 4 धावा नक्कीच इथे मिळाल्या आहेत. 4 धावांनी धावसंख्या 54 वर जाऊन पोहोचलीत. अजूनही सामना जिंकण्यासाठी पुन्हा एकदा सुरेख वळवला गेला चेंडू, परंतु इथे वळण जास्त होतं. चेंडू सरळ यष्टीरक्षकाला सुद्धा बीट करत गलिच्छ क्षेत्रामध्ये गेला. एक एक्स्ट्रा धाव इथे दिली गेली. एक मोठा फटका मारायचा प्रयत्न लॉंगॉनच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव इथे पूर्ण करताय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. एका धावेवर समाधान मानताय. षटक इथे समाप्त होतंय. षटक समाप्तीनंतर 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 56. आमचे शेरखान भाई म्हणत होते की चित्रपट होता अब तक 56. मनोज कदम याचं षटक समाप्त होते. अब तक 56. नाना पाटेकर, एक विलनची भूमिका नाना पाटेकर यांनी साकारलेली होती. 56 धावा इथे झालेल्या आहेत. 5 षटकाचा खेळ संपलाय. 18 चेंडू आणि 50 धावेची आवश्यकता. म्हणतात 18 चेंडू 50 धावा होऊ शकत नाही, पण ज्याला वाटत असेल होऊ शकत नाही त्यांनी फक्त इंडिया आणि पाकिस्तानचा सामना बघावा. विराट कोहली, किंग कोहली कशा प्रकारे रौफ हॅरिसला षटकार खेचला होता. मला वाटतं रौफ हॅरिसने तो षटकार बघितल्यानंतर त्याच्या आयुष्यात कधीच त्याने असा षटकार मारताना फलंदाज बघितला नसेल. अनबिलिव्हेबल 6 हा विराट कोहलीने मारला होता, तो पण सरळ साइड स्क्रीनवर समोरच्या दिशेने, कारण की बॅक फुटला जाऊन लेदर बॉलला इतकं पॉवर जनरेट करणं हे अशक्य आहे. ओ फुटॉस बीमर चेंडूला टप्पा दिलाच नाही, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात फेकला. बीमर नो असणार आहे म्हणजे पुढचा चेंडू असेल फ्री हिट. येथे मात्र कहाणी में ट्विस्ट. चेंडू फ्री हिट असेल म्हणजे तुम्ही रनआउट, स्टंपिंग आणि 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 काय म्हणतात पठाण सर, टॉय सीट. नक्कीच तिसरा नियम आहे टॉय सीट. या 3 गोष्टी सोडून बाकी कशाच पद्धतीने बाद होऊ शकत नाही. 58 धावा. आता 17 चेंडू आणि 49. उघडा डोळे बघा आणि पुढचा चेंडू होता फ्री हिट. फ्री हिट झालाय मिस. सोळा चेंडू 49 धावा. काढशील का भावा? जोरदार फटका मिड विकेट लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू क्षेत्ररक्षक आयकॉन तिथे क्षेत्ररक्षण करतोय. सुरेख क्षेत्ररक्षण. फेकी सुद्धा सुरेख आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. जिथे 4 धावा हव्या होत्या तिथं 3 धावा वाचवल्या गेल्या. 1 धावेवर समाधान मानावं लागतंय. 15 चेंडू आणि 48 धावेची आवश्यकता आहे. 15-48 प्रकारचे सामने झालेले आहेत. 6 चेंडू 36चे सामने झालेत. आमचे सुशील नरोडे सर म्हणत होते की तुम्ही त्यावेळेस म्हटलेली कहाणी अपूर्ण ठेवली, यावेळेस ती पूर्ण करूया. आम्ही महाराज नाही अर्धवट कहाणी सांगायला. पूर्णच करणार, याच दिवशी करणार, आजच करणार. सिच्युएशन तशी आहे, कारण की महाराज मला वाटतं जास्त करून बालाजी टेलिफिल्म्स बघत असतात. बालाजी टेलिफिल्म्स म्हणजे एकता कपूर आणि एक एपिसोड जवळपास 100च्या वर नेतात. लवकर किस्से संपत नाही. जोरदार फटका मारायचा प्रयत्न. चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने. इथे मावशी ताई आमच्या चालल्या होत्या. चेंडू लागू शकतो ताई, थोडं लवकर चला. महिला मंडळ, महिला राज आपणास विनंती असेल.
62 धावा 4 गडीच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू असेल 6व्या षटकातील, म्हणजे 13 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे आणि 13 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 44 धावा. बघा 2 किस्से आहेत, दोन्ही किस्से नक्कीच इथे शेअर केले जातील. 13 चेंडू 44 ची आवश्यकता आहे. पुढे सरसवून मारायचा प्रयत्न होता, चेंडू अलॉंग द कार्पेट जातोय. या क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल तोपर्यंत एक धाव इथं पूर्ण केली गेली. त्यांनी आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू आणि 43 धावेची आवश्यकता आहे. आणि शेरखान भाई पठाण यांना मी सांगू इच्छितो, 12 चेंडू 43 धावा या आपल्या ब्राह्मणी गावातच आमच्या SS क्रिकेट क्लब श्रीरामपूर संघाने पूर्ण केल्या होत्या. फलंदाज होतात अनवर आणि त्याने 42 धावा त्या काढल्या होत्या 12 चेंडू मध्ये आणि तो सामना जिंकला होता. त्याच पद्धतीने पुढचाच किस्सा स्वतः शेरखान भाई पठाण त्यावेळेस उपस्थित होते, चष्मदीद गवाह होते. 6 चेंडू 36 धावेची आवश्यकता होती. गोलंदाज होता विकी मुंडे, राहुरी फॅक्टरी जय हिंदचा गोलंदाज. आणि झहरुद्दीन हाफिज साहेब एक वेगळ्या स्वरूपात इथे मैदानात दाखल झालेले आहेत. अशा प्रकारे त्यांना आम्ही कधीच बघितलेलं नाहीये, परंतु कुठेतरी लांबचा दौरा करून मला वाटतं लद्दाखला जाऊन आलेत, लेह लद्दाखला बायकिंग करत असताना. 12 चेंडू आणि 43 धावेची आवश्यकता. बारा चेंडू 43 धावा, 4 गडी बाद झाले. चला सामना सुरू करायचा आहे, वेळ नाही, अजून एक सामना आपल्याला करायचा आहे. एक सामना अजून आपल्याला पूर्ण करायचा आहे. विनंती असेल वेळ वाया घालवायचा नाही, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागू शकतं. 12-43 आहे म्हणजे पेनल्टी थोडी महागात पण पडू शकते, याकडे लक्ष द्यायचं आहे. गोलंदाजीसाठी आला पुन्हा एकदा मनोज कदम. त्रेसष्ट धावा. पहिला चेंडू येथे मात्र निर्धाव आलेला आहे. यावेळेस मात्र स्कोरलेटच्या दिशेने चेंडू टोलाला आहे, तिथे चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. शेरखानबाईच्या भाषेत म्हटलं तर ग्राउंडला गुदगुला करत सीमारेषा पार येतोय चौकार. या 4 धावेने आता मात्र गणित झालेलं आहे. 10 चेंडू आणि 39 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार पाहिजे. त्यातला पहिला चौकार आलेला आहे. हो काय चेंडू होता मित्रांनो, बघा इथे चेंडू टाकला, पायातून गेला आणि सरळ यष्टीरक्षकाकडे जाऊन सुटला. फलंदाजाने स्टेप आउट असं केलं होतं की नंतर मागे वळायचा वेळच मिळाला नाही, सरळ मग पॅव्हिलियनचा रस्ता. फलंदाज होतोय बाद. सदुसष्ट धावा 5 गडीच्या मोबदल्यात 6.3 षटकाच्या समाप्तीनंतर 9 चेंडू माफ करा आणि 39 धावेची आवश्यकता. फलंदाजचं नाव करायचं, बॅटर नेम प्लीज. हजारे. स्ट्राईकवर असतील. राईट. हर्षद हजारे हे फलंदाजीसाठी गेले आहेत. आता मात्र 9 चेंडू आणि 39 धावेची आवश्यकता आहे. सुरेख गोलंदाजी मनोज कदमच्या मार्फत बघायला मिळाली. आतापर्यंत 12 धावा खर्च करत 2 बळी टिपलेत. टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं गेलं तर 10च्या सरासरीने धाव संख्या देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज म्हटला जातो. मनोज कदम अड़सठ रन 5 विकेट के नुकसान पर 6.4 गेंदों के बाद.
22 रन 12 गेंदों से बनाकर खेल रहे हैं असलम। असलम भाई, दुबई का चश्मा, जापान की चड्डी और ईरानी चाय। ओ फिर भी दिल है हिंदुस्तानी। इस बार काफी करारा प्रहार, स्क्वायर लेग कव कॉर्नर पर गेंद को पहुंचाते हुए 6 रनों के लिए। असलम भाई, आपका तारीफ किया और आपने छक्का लगा दिया। शायद थोड़ी पहले तारीफ करनी चाहिए थी। बहुत जबरदस्त स्ट्रोक था ये। 6 रन यहां पर मिले, लेकिन कहते हैं कि देर कर दी जनाब आते आते। ये पहले आना चाहिए था, 1 ओवर पहले, तो कुछ कहानी में ट्विस्ट होता। नए गेंदबाज प्रणव बारकुल होंगे और जीत के लिए अब चाहिए 6 गेंदे और कितने 32 रन, मतलब 6 गेंदे 36 वाला किस्सा यहाँ पर पूरा किया जा सकता है। सुशील नारायण सर कह रहे हैं कि आप कब पूरा करेंगे? आज ही पूरा करेंगे, क्योंकि सिचुएशन जब आती है तब तक कहा जाता है। तो मुकाबला था क्वार्टर फाइनल का, राहुरी के YMCA ग्राउंड पर मुकाबला खेला जा रहा था। 6 गेंदों से चाहिए थे 36 रन। बल्लेबाज थे इमरान मलिक, गेंदबाज थे विकी मुंडे। जय हिंद राहुरी फैक्ट्री के एक ब्रांडेड गेंदबाज, बहुत अच्छी ऑलराउंडर खिलाड़ी है विकी मुंडे। पहली गेंद डाली इमरान मलिक ने 6 लगाए, दूसरी गेंद पर 6, तीसरी गेंद पर 6, चौथी गेंद पर 6, पांचवी गेंद पर डाल दिया वाइड और एक गेंद 5 रन की आवश्यकता थी, तब भी आया छक्का। तो ले 6 गेंदों पर 6 छक्के लगे, 37 रन बने कुल और मुकाबला जीत लिया गया। एसएस क्रिकेट क्लब श्री रामपुर ने क्वार्टर फाइनल का वो मुकाबला था। लेकिन यहाँ पर पहली गेंद डॉट आई है, तो अब बल्लेबाज हर्षद को वो किस्सा दोहराने का मौका उनके पास है। 5 गेंदों पर 30 रन की आवश्यकता है, यहां से भी मुकाबला जीता जा सकता है, लेकिन छक्के चाहिए हर गेंद पर। यहाँ पर पॉइंट की दिशा पर खेलने पर मजबूर किया है प्रणव बारकुल। एक आइकॉन खिलाड़ी है, जानते हैं कि किस गेंद पर छक्का लगाया जा सकता है। हर गेंद पर छक्का नहीं लगता है। गेंद एक तो पूरी तरह से शॉर्ट और गेंद होनी चाहिए या फिर ओवर पिच होनी चाहिए। गुड लेंथ की गेंद पर छक्का लगाने के लिए सिर्फ किंग कोहली चाहिए। गुड लेंथ गेंद पर कोई भी बल्लेबाज अब तक छक्का लगा नहीं पाया है। शॉर्ट ऑफ गुड लेंथ पर भी छक्के लगे, लेकिन परफेक्ट गुड लेंथ गेंद पर कोई भी छक्का नहीं लगा पाया है। पूरे इंटरनेशनल क्रिकेट को भी अगर उठाकर देख लिया जाए पठान साहब, तो मेरे हिसाब से वो विराट कोहली का बैक फुट 6 वही एक 6 है जो गुड लेंथ पर लगा हुआ है अब तक के हैरिस रऊफ की गेंदबाजी पर। तो गेंदे है 75 रन 5 विकेट के नुकसान पर। मैं कॉमेंट्री करूं या पानी दूं आपको? बच्चे छिहत्तर रन 5 विकेट के नुकसान पर गेंदे समाप्त हो चुकी। चलिए अगली मैच के लिए पठान साहब अनाउंसमेंट कर दीजिए, कौन है अगले मैच के बेस्ट सीसी। फील्डिंग के लिए तैयार रह जाइए और बेस्ट सीसी के सामने होंगे अल कुरैश। अल कुरैश कुछ अलग खाकर आए हैं आज, बिल्कुल जबरदस्त फील्डिंग कर रहे हैं। शाहिद पठान की फील्डिंग हमने देखी, बेहतरीन फील्डिंग लॉन्ग ऑफ क्षेत्र पर दिखी। उसके बाद पॉइंट में तो एक अफलातुन क्रिकेट फील्ड देखा गया। तेज प्रहार किया है, गेंद हवा में, खिलाड़ी उसके नीचे और एक आसान सा कैच। भाई का कैच भाई ने पकड़ा, हार्दिक पांड्या का कैच पकड़ा है कुणाल पांड्या ने। पुल किया था लेकिन पुल या पावरफुल नहीं हो पाया, सक्सेसफुल नहीं हो पाया और असलम भाई का कैच उनके ही भाई ने पकड़ लिया। तो ये एक खूबसूरती होती है। और यहाँ पर मैदान में जाते हुए 2 खिलाड़ी और बाकी आप शनि प्रतिष्ठान आप भी लाइन में बाहर आएंगे। बिल्कुल यहाँ पर डिसिप्लिन टीम है शनि प्रतिष्ठान। इस टीम में किरण शाहरुख सर है। खिलाड़ियों को शिस्त कैसे लगाई जाती है ये उन्होंने ही यहाँ पर इम्प्लीमेंट किया है। केस क्रिकेट वासियों के लिए अगर मैं कहूँ तो 2 खिलाड़ियों का बहुत बड़ा योगदान है। क्रिकेट में ऑनलाइन स्कोरिंग क्या होती है, यूट्यूब क्या होता है, ये जहीरुद्दीन हाफिज साहब ने लाए, और ट्रांस क्या होते हैं, और मराठी में कमेंट्री कैसी होती है, और DRS या फिर ओवर स्टेप बॉल ओवर क्या होती है, स्टेप नहीं माफ कीजिएगा टेप बॉल ओवर क्या होती है, ये किरण शाहरुख सर ने लाया है।
तो क्रिकेट के लिए जो अपना योगदान देते हैं जैसे जहरुद्दीन हाफिज साहब और साथ ही साथ किरण शाहरुख, दोनों का योगदान है क्रिकेट के लिए। टूर्नामेंट किसी का भी हो, ये दो केज के क्रिकेटर्स हमेशा मैदान पर आपको नजर आएंगे। तो मनोज कदम बने हैं मैन ऑफ द मैच। इस मैच के मैन ऑफ द मैच मनोज कदम, 37 रन और 2 ओवर से 2 विकेट। मैन ऑफ द मैच के लिए यहाँ पर जाते हुए उनको मैन ऑफ द मैच देने के लिए मैं मान्यवर वो कौन है बात? देखिए अभी मैंने जिनका नाम लिया था जहरुद्दीन हाफिज साहब, जो अभी अभी लेह लद्दाख का दौरा करके आए हैं, बीड से वापस लौटे हैं। मैन ऑफ द मैच का पुरस्कार यहाँ पर देंगे थोड़ा सा लेफ्ट में आ जाइए हाफिज साहब और मनोज कदम, मंडप बीच में आ रहा है, आपसे गुजारिश रहेगी। तो यहाँ पर मैन ऑफ द मैच दिया जा रहा है मनोज कदम, आप हाफिज साहब को दे रहे हैं या हाफिज साहब आपको दे रहे हैं? ये उल्टा नजर आ रहा है क्योंकि दोनों ही आयोजक है, लेकिन यहाँ पर खेल अच्छा किया है। 37 रन बनाए हैं मनोज कदम ने और 19 रन देकर 2 विकेट भी हासिल किए हैं। तो एक अच्छी ऑलराउंड परफॉर्मेंस यहाँ पर करते हैं और प्रीडेटर एनर्जी ड्रिंक उन्हें दिया जा रहा है। तो ये मुकाबला शनि प्रतिष्ठान ने जीता 28 रनों से और इस सीरीज में अपने स्थान को कायम रखते हुए प्रणव बारकुल और यहाँ पर ओवर अगला मुकाबला होगा बेस्ट सीसी और आई कुरैश क्रिकेट